हाय फ्रेंड्स, फूड प्लेस मराठीवर तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. आज आपण दिवाळी स्पेशलमध्ये बघणार आहे गुणे किंवा यालाच तुम्ही गहू आणि आट्याच्या पापडसुद्धा म्हणू शकता. चला तर मग बघूयात. सर्वप्रथम मी इथं अर्धी वाटी पाणी घेतली आहे. ते आपण एका भांड्यामध्ये टाकून घेऊया आणि त्यामध्येच 1 वाटी गूळ. गूळ आणि पाण्याचा पाक नाही बनवून घ्यायचा आहे, फक्त गूळ विरघळून घ्यायचा आहे पाण्यामध्ये. तोपर्यंत आपण दुसरी तयारी करून घेऊया. मी 2 वाटी कणिक घेतली आहे. त्यामध्ये थोडेसे तीळ आणि अगदी थोडंसं मीठ मिक्स करून घेऊया आणि यामध्ये कडकडीत गरम केलेलं 1 मोठा चमचा तेल टाकून घेणार आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घेऊया. तुम्ही बघू शकता या प्रकारे तेल आणि गव्हाचं पीठ मिक्स करून घ्यायचं. हे काही वेगळं वगैरे दळून आणलेलं गव्हाचं पीठ नाही आहे, जे आपण पोळीसाठी चपातीसाठी यूज करतो तेच पीठ घ्यायचे. या प्रकारे असं एवढं तूप किंवा तेल टाकायचं यामध्ये. आता यामध्ये आपण जे गुळाचं आणि पाण्याचं मिश्रण करून घेतलेलं आहे, थंड झाल्यानंतर ते टाकून घेऊयात. घेतली आहे. आता त्यावरती चहा गाळायची चाळणी ठेवून त्या मिश्रण आपण ओतून घेऊयात. जेणेकरून काही कचरा वगैरे राहायला नको. आता यामध्ये गुळाचं पाणी आपण थोडं थोडं करून मिक्स करून घेऊयात. या प्रकारे पूर्ण पाणी एकत्र टाकून नाही घ्यायचं, थोडं थोडंच टाकून कणिक मिक्स करत जायचे. या प्रकारे आपला आटा मळून रेडी आहे. याला आपण एक 10 मिनिटं सेट व्हायला ठेवून देऊया. पोळीसाठी घेतो तेवढा एक गोळा घेतला आहे मी. आता आपण याला लाटून घेऊया. खूप पातळ किंवा जाड अशी पोळी नाही लाटायची आहे आपल्याला, किंवा तुम्ही छोट्या छोट्या पुऱ्यासुद्धा लाटून घेऊ शकता. बट गुळाचं पाणी टाकल्यामुळे लाटायला खूप जड जातात त्या पुऱ्या, त्यामुळे या पद्धतीने पुऱ्या लाटून घ्यायच्या या प्रकारे. आणि एखाद्या ग्लास किंवा वाटीच्या मदतीने आपण यांना गोल करून घेऊयात. तुम्ही बघू शकता एवढी थिक ठेवायची. आता यावरती एखाद्या चम्मचच्या मदतीने असे कट करून घ्यायचे. या प्रकारे तुम्ही जवळून बघू शकता. या प्रकारे मी सगळ्या पुऱ्यांवरती कट करून घेणार आहे. या प्रकारे मी सगळ्या लाटून घेतले आहे. तुम्ही बघू शकता. आता आपल्याला एक ते 2 तासासाठी फॅन खाली थोडं ड्राय व्हायला ठेवून घेऊया. यापेक्षा जास्त सुकवायचे नाही आहेत आपल्याला. आता मी तेल गरम करायला ठेवलेले आहे, आपण तळून घेऊयात. आपल्याला तेल खूप जास्त गरम करायचं नाही आहे. खूप जास्त गरम तेलावरती जर या पुऱ्या तळल्या तर त्याला एक कडवटपणा येतो. या पद्धतीने वरती आल्यानंतर आपण दुसऱ्या बाजूने सुद्धा फिरून घेऊयात. आता किती छान गोल्डन कलर आलाय, तर काढून घेऊया. याच प्रकारे मी सगळ्या पुऱ्या तळून घेणार आहे. गुणे रेडी आहेत. तुम्ही याला गहू आणि आट्याची पुरी सुद्धा म्हणू शकता. तुम्ही असेच खाऊ शकता किंवा चहा सोबत सुद्धा खाऊ शकता. हे मी तोडून दाखवते. तुम्ही बघू शकता किती छान क्रिस्पी झाले. तर माझा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू. आणि या दिवाळीमध्ये
ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा.